लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मोहरा येथील व्यक्तीवर डायल 112 ला खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कन्नड तालुक्यातील मोहरा येथील एका व्यक्तीवर डायल 112 या आपत्कालीन सेवेवर खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना बुधवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी घडली। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सुधाकर विठ्ठल खबाट वय 32 वर्ष, राहणार मोहरा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने डायल 112 वर संपर्क साधून एका महिला व पुरुषाचा खून झाला आहे अशी माहिती दिली। ही माहिती गंभीर स्वरूपाची असल्याने तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला, मात्र चौकशीत ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे उघड झाले। आपत्कालीन यंत्रणेचा दुरुपयोग करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 330/2025 कलम 212 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाची फिर्याद गजानन नामदेव कन्हाळे वय 40 वर्ष, नोकरी पोलीस हेड कॉन्स्टेबल पिशोर पोलीस ठाणे यांनी दिली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई पूना बर्डे यांनी केली आहे। तपासाची जबाबदारी पोलीस हेड कॉन्स्टेबल VS सोनवणे यांच्याकडे आहे। दरम्यान आरोपीचा यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे। 2019, 2020 व 2024 मध्ये त्याच्यावर मारहाण, गोंधळ, मद्य कायद्याचे उल्लंघन आदी प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करण्याचा आरोपीने प्रयत्न केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.